हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं म्हणजे छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज अशी एकदम जुनी आणि पारंपरिक रेसिपी बनवायला घेतलेली होती आणि हे रेसिपी बनवताना मी माझ्या आजीला बघत होती एकदम छोटी असताना. त्यानंतर माझ्या आईला बघितलं आणि मी सुद्धा प्रयत्न करते, पण तशी तर मला काही एवढी जमत नाही आहे, पण प्रयत्न करते मी. तर खूप छान अशी झालेली होती. नंतर मी त्यामध्ये लसण, अद्रक, हिरवी मिरची वगैरे सर्व काही अबडधबड वाटून घेतलं आणि कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी आणि ते जे वाटून घेतलेलं वाटण आहे ते टाकून छान फ्राय करून घेतले. नंतर बेसिक मसाले टाकून त्यामध्ये पाणी टाकून घेतलं. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं. नंतर उंडा असा कडक भिजवून त्यामध्ये सुद्धा बेसिक मसाले टाकून छान कडक भिजवायचा. नंतर असे एक पोळी लाटून त्याला तेल लावून असे रोल बनवून घ्यायचे. नंतर पाण्याला उकळी येऊ द्यायची. नंतर सर्व काही रोल आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि अगदी कमी गॅसवर आपल्याला झाकण ठेवून छान असे शिजवून घ्यायचे. तर पाहू शकता तुम्ही खूप छान असे शिजलेले होते आणि चवीला तर एकदम टेस्टी असे खूप छान झालेले होते. आणि माझ्या आर्यनला खूप आवडतात हे, तर मी त्याला सांगितलंच नाही काय बनवलं आणि नंतर आल्यावर मी त्याला एकदम वाढून दिलं. तर त्याला खूप असे आवडले आणि बघा दोघं भाऊ कसे खूप छान असे खाऊन राहिले होते आणि रतन पण सांगत होता खूप छान झाले मम्मा, एकदम टेस्टी झाले. तर चला तुम्ही सुद्धा करून बघा.